श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकावरून तुम्हाला समजलेच असेल की हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेबाबत आहे. नमस्कार. ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेची माहिती घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की माझा गुरु कोणी नाही, मग मी स्वामी समर्थ महाराजांना आपला गुरु मानू शकतो का? किंवा स्वामींना माझे गुरुपद देण्यासाठी मला एखादी विशेष दीक्षा घ्यावी लागेल का? अनेक जण गोंधळात पडतात की गुरु नक्की कसा करावा. या गुरुपौर्णिमेला साक्षात परब्रह्म स्वामी माऊलींना आपले गुरुपद कसे द्यावे व आपण स्वामींशी नाते कसे जोडावे, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी. जर आपल्याला गुरुपौर्णिमेला केंद्रात जाता आले नाही तर घरच्या घरी स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरुपद कसे द्यावे. या गुरुपौर्णिमेचे आणि गुरुचे आपल्या जीवनातील महत्व एवढे का असते. गुरुपौर्णिमेला सोयर सुतक असेल तर किंवा मासिक धर्म चालू असेल तर गुरुपूजन कधी करावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण या गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांना कोणती गुरुदक्षिणा द्यावी. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार मुजरा आणि ओढ स्वामी सेवेची या आपल्या लाडक्या चॅनेलवरील सर्व स्वामी भक्तांना येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा. दिनांक 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यात आधी जर पौर्णिमेचा सत्यनारायण करत असाल तर बुधवार दिनांक 29 जुलै 2027 रोजी सायंकाळी प्रदोष काळात हे सत्यनारायण पूजन करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकऱ्यांचे या वर्षाची गुरुपौर्णिमा ते पुढच्या वर्षाची गुरुपौर्णिमा असे सेवेकऱ्यांचे आध्यात्मिक वर्ष असते. थोडक्यात काय तर गुरुपौर्णिमा म्हणजे सेवेकऱ्याच्या जीवनातील आध्यात्मिक नवीन वर्षाची सुरुवात होय. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करावे. आपल्या जीवनातील पहिले गुरु कोण असतील तर ते आपले आई वडील असतात. सर्वात आधी आपल्या जन्मदात्या माता पित्याचे पाद्यपूजन करावे. पाद्यपूजा म्हणजे आई वडिलांच्या चरणांची पूजा करणे होय. आईच्या आणि वडिलांच्या उजव्या अंगठ्यावरती 3 पळी पाणी सोडून त्या अंगठ्यावरती सोडलेले पाणी चरण तीर्थ म्हणून ग्रहण करावे. आपल्या आई वडिलांना नमस्कार करावा. ज्यांचे आई वडील नसतील त्यांनी त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करावा. त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा करून घ्यावी. कुलदेव आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर आपल्या सर्वांचे गुरु सद्गुरू असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपूजन करावे. पूजनाला सुरुवात करत असताना धूपदीप प्रज्वलित करावा. त्यानंतर सुरुवात श्री स्वामी स्तवन म्हणून करावी. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घरी असेल तर ती एका तामणामध्ये घ्यावी. मूर्तीमध्ये महाराजांनी येऊन पूजा स्वीकारण्यासाठी आवाहन करावे. आवाहन करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती 2 दाणे अक्षता अर्पण कराव्यात. मूर्ती नसेल तर प्रतिमेचे पूजन करून फक्त हे वाचन करावे. जर घरी मूर्ती नाही पण अभिषेक करायची इच्छा असेल तर सुपारीला श्री स्वामी समर्थ मानून पुढील मंत्र स्तोत्र म्हणत अभिषेक करावा. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप म्हणत साध्या पाण्याने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. त्यानंतर 1 वेळा किंवा 11 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सूक्त, 1 वेळा किंवा 21 वेळा पौमान सूक्त म्हणून साध्या पाण्याचा अभिषेक करावा. हे सगळे मंत्र स्तोत्र तुम्हाला नित्यसेवा या ग्रंथामध्ये मिळतील. जर पंचामृत असेल तर पंचामृताचे स्नान घालावे. गाईचे गरम न केलेले कच्चे दूध, दही, तूप, मध, साखर या क्रमाने अभिषेक घालावा. पंचामृत स्नानानंतर परत एकदा 2 पळी शुद्ध जल अर्पण करावे. त्यानंतर सुगंधित स्नानाने म्हणजेच पाण्यामध्ये अत्तर, कापूर, गुलाबजल मिक्स करून ते स्नान स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला घालावे. सुगंधित स्नानानंतर गंधोदक स्नान घालावे. त्यामध्ये पाण्यामध्ये चंदन, अष्टगंध, गुलाबजल मिक्स करून ते पाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अर्पण करावे. परत साधे पाणी वापरून मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. घरी जर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका असतील तर त्या पादुकांवरती गुरुपादुका अष्टक म्हणून अभिषेक करावा. मूर्ती ज्या आसनावरती ठेवणार आहे तिथे 2 दाणे अक्षता ठेवून मग मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या छातीला दोन्ही हाताला व दोन्ही पायांना हिना अत्तर लावावे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा करावी. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन किंवा गंध लावावे.
श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. अलंकारार्थी अक्षतां समर्पयामी म्हणून 2 दाणे अक्षता अर्पण कराव्यात. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू चरणावरती अर्पण करावे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाने समर्पयामी असे म्हणून फुले अर्पण करावीत. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. धूपम अग्रपयामी असे म्हणून 3 वेळा अर्धचंद्राकृती धूप ओवाळावा. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी असे म्हणून 3 वेळा अर्धचंद्राकृती तुपाचा दिवा ओवाळावा. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती खडीसाखरेचा नैवेद्य ठेवावा. एक तुळशीचे पान गायत्री मंत्र म्हणून त्या खडीसाखरेमध्ये ठेवावे. त्यानंतर उजव्या हातामध्ये एक तुळशीपत्र घेऊन ते पाण्यामध्ये बुडवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा घड्याळाच्या दिशेप्रमाणे 3 वेळा ताटाभोवती फिरवावे. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते तुळशीपत्र स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ अर्पण करावे. त्यानंतर परत एकदा तुळशीपत्र हातामध्ये घेऊन पुनः प्रोक्षयामी असे म्हणून गायत्री मंत्र म्हणत परत 3 वेळा ताटाभोवती फिरून परत हीच कृती करावी. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. ध्यायम ध्यामी नमस्काराने समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा. अशा प्रकारे इथे आपली पंचोपचार पूजा संपन्न होते. त्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यावे. महाराजांचे गुरुपद घ्यायचे नसते तर आपले गुरुपद स्वामी समर्थ महाराजांना द्यायचे असते. जर काही कारणामुळे आपल्याला जर केंद्रात जाणे शक्य होत नसेल तर जर काही अडीअडचणी आल्या किंवा कामानिमित्त जर आपल्याला केंद्रात जायला वेळ झाला असेल तर तुम्ही असे हे घरच्या घरी गुरुपद घेऊ शकता. त्यासाठी शेंडी असलेला एक नारळ घ्यावा. त्यावरती विड्याची 2 पाने ठेवावीत. त्यावरती यथाशक्ती दक्षिणा ठेवावा व एक सुपारी ठेवावी. गुलाब किंवा इतर कोणतेही एक फूल ठेवावे. महिलांनी डोक्यावरती पदर किंवा ओढणी घ्यावी व गुरुपौर्णिमेची पुढील विनंती स्वामी समर्थ महाराजांना करावी. श्री स्वामी समर्थ महाराज, आजच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु व गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. माझा तसेच माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा व तुमची अखंड सेवा व भक्ती द्यावी. तुमच्या आज्ञेचे मी पालन करेन असे म्हणून ते श्रीफळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ ठेवावे. त्यानंतर जे अभिषेक घातलेले तीर्थ होते ते 2 पळी उजव्या हातामध्ये घेऊन अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाम धारयाम्यहम असे म्हणून ते तीर्थ ग्रहण करावे. ग्रहण करून झाल्यानंतर पहिला उजवा डोळा व नंतर डाव्या डोळ्याला लावून उरलेली तीर्थ आपल्या डोक्याला पुसून घ्यावे. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला हे आपले गुरुपद स्वामींना आपण देत असतो. महाराजांना गुरुपद दिल्यामुळे महाराज वर्षभर आपली काळजी घेत असतात. म्हणून न चुकता दरवर्षी गुरुपौर्णिमेला आपण स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरुपद दिले पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण 21 अध्याय वाचून एक पाठ करावा. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा 51 माळी जप करावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर सोयर, सुतक किंवा मासिक धर्म चालू असेल तर मग आपण त्या दिवशी गुरुपद कसे घेऊ शकतो तर 25 जुलै पासून ते 31 जुलै पर्यंत आपल्याला हे गुरुपूजन करता येते. मासिक धर्माच्या 6व्या दिवशी तुम्ही हे गुरुपद घेऊ शकता. गुरुपौर्णिमा हा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. त्या दिवशी घरात मांसाहार किंवा मद्यपान करू नये. गुरु म्हणून स्वामी समर्थ महाराजांना गुरुदक्षिणा देणे आपलेही काही कर्तव्य असते. तर गुरुदक्षिणा म्हणून स्वामी समर्थ महाराजांना आपण सोने, नाणे किंवा पैसे द्यावेत का तर खरी गुरुदक्षिणा कोणती आहे तर आपण स्वतः तनाने व मनाने गुरुला समर्पित होणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा, भक्ती व आज्ञापालन करीन. त्याचबरोबर दुःखी पीडितांची सेवा करणे, गरजवंताला मदत करणे ही देखील गुरुदक्षिणाच आहे. जे लोक क्रमशः स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचत नाहीत किंवा 11 माळी जप करत नाहीत त्यांनी गुरुपौर्णिमेपासून ही सेवा रोज चालू करावी. जन्मताच कोणी ज्ञानी नसतो तर त्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. गुरुपूजन हे सत्याचे पूजन, ज्ञानाचे पूजन व ध्यानाचे पूजन असते. गुरुच्या सान्निध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव शिकतो. ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो. मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो. तसा जीव व शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परमेश्वरच होय. हरीच्या अगोदर गुरुचे पाय धरावेत, कारण गुरु जर भेटला तर आपल्याला हरीचे दर्शन आपोआप होते. एखाद्या वेळी देव जर कोपले तर गुरु आपले संरक्षण करू शकतात, पण जर गुरुच कोपला तर देवही आपल्याला काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु असणे आवश्यक आहे. गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे. मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तींवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासूनच मिळते. जीवनात खरा मार्गदर्शक म्हणजे कोण असेल तर तो गुरुच असतो.
दशा झालेले जीवन असेल तर त्याला दिशा दाखवण्याचे काम हे गुरु करतात. गुरु विना न मिळे ज्ञान, पण स्वामी समर्थ महाराज हे केवळ ज्ञान देणारे नाहीत, तर ते भक्तांचे रक्षण करणारे माऊली आहेत. तर हा झाला संपूर्ण गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ. चला तर मग या पावन गुरुपौर्णिमेला आपण एक सर्वजण मिळून स्वामीच्या चरणी प्रार्थना आणि संकल्प करूया की हे स्वामी माऊली, आमची बुद्धी नेहमी सकारात्मक राहो, आमच्या हातून नेहमी सत्कर्म आणि तुमची अखंड सेवा घडत राहो, तुमच्या या सेवेची ओढ अशीच कायम राहो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ओढ स्वामी सेवेचे या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.